कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयचे दुचाकीचा नंबर लपवून प्रवास करण्याचा प्रताप समोर आलाय। तर कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयकडून दुचाकीचा नंबर लपवून प्रवास सुरू आहे। चलन वाचवण्यासाठी नंबर प्लेटवर स्टिकर लावला आहे। तर निलेश जगदाळे या तरुणाने व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार समोर आणलाय। तर कोणत्याच प्रकारची कारवाई का होत नाही, पत्राच्या माध्यमातून कारवाईची मागणी करणार असल्याचं निलेश जगदाळे यांनी यावेळी सांगितलंय। म्हणजे एक चांगली घटना तुम्ही सांगणारी काय घटना होती? हे आपण बघतोय की म्हणजे महानगरपालिकेच्या आणि कल्याण डोंबिवलीच्या क्षेत्रामध्ये भरपूर असे डिलिव्हरी बॉयज आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे कपडे पण नाही आहेत डिलिव्हरी करताना। प्लस ते एक नवीनच म्हणजे चलन वाचवण्यासाठी नवीन एक युक्ती त्यांनी काढली आहे। काही गाड्यांना तर त्यांच्या नंबर प्लेटच नाही आहेत आणि अजून एक असं निदर्शनात आलं आहे की त्यांच्या नंबर प्लेटवर मागचे जे नंबर आहेत, लास्टचे शेवटचे डिजिट, त्याच्यावर त्यांनी स्टिकर लावलेले आहे आणि स्टिकर ह्यासाठीच की त्यांचं चलन वाचलं पाहिजे। आणि ह्याच्यावर म्हणजे जसं आम्ही अगोदर पण 28 डिसेंबरला एक व्हिडिओ काढलेला, त्यावेळेस कल्याण पोलीस आयुक्तांना मी टॅग केलेला, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या त्या आयुक्तांना पण मी टॅग केलेला। परंतु आता एवढं म्हणजे व्हिडिओ पण तो एवढा व्हायरल होऊनसुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई नाही। आणि कंटिन्यू म्हणजे यांना तुम्ही म्हणजे मी 3-4 महिन्यापासून मी स्वतः ऑब्झर्व करतो आहे। मग जसे आपल्या गाड्या उचलतात महानगरपालिकेचे जे वाहतूक विभाग वगैरे आहे, तशी यांच्यावर कारवाई का नाही होते? आणि हे माझं पण एक असं खडकपाड्याला असं इन्सिडेंट झालेला की एक लाईन माझा पुढे म्हणजे लाईनवर हे होतं, माझी गाडी होती आणि मला 500 रुपये फाईन आलेला। तर मग ह्यांचे तर तुम्ही रोजच्या कॅमेऱ्याच्या समोरून जातात हे, मग ह्यांच्यावर अजूनपर्यंत कोणीच आवाज नाही उठवला किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई का नाही होते? मग यावर वाहतूक विभाग काय करते, RTO विभाग काय करते? मी म्हणजे आता या संदर्भात वाहतूक विभागाला पत्रव्यवहार करणारे आणि संबंधित अधिकारी आणि ज्या लोकांनी असं केलं आहे, जे डिलिव्हरी बॉयज आहे किंवा ह्या कंपन्या आहेत, या लोकांवर कशी कडक कारवाई करण्यात येईल यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। आणि ह्यांनी हा फसवणुकीचा गुन्हा ह्यांच्यावर दाखल केला पाहिजे खरं तर, कारण की हे एक प्रकारची फसवणूक करतात। आणि आत्ता सध्या जे कल्याणचं वातावरण आहे त्याच्यामध्ये लहान मुले वगैरे असतात किंवा लहान मुलं वगैरे असतात, असा जर अनुचित प्रकार घडला तर आपण कोणाला जबाबदार असणार? प्रकार समोर आला आहे, जे विविध कंपन्यांचे जे डिलिव्हरी बॉय असतात ते नंबर लपवून वाहतूक करताय काय? सदर बाब ही आमच्या निदर्शनास एका तरुणाने आणून दिल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ 10 पॉईंट आहेत कल्याण वेस्टमध्ये। सर्व पॉईंटवरील अंमलदार व वार्डन यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही डिलिव्हरी बॉयची गाडी जात असेल त्याला थांबवायचं आणि त्याच्या गाडीचे नंबर प्लेट चेक करायची। असे निदर्शनास आलं आहे की जर समजा 4 आकडे असतील नंबर, तर शेवटच्या नंबरला एक चिठ्ठी लावून देतात, ते चिटकवून देतात, जेणेकरून नंबर डिटेक्ट व्हायला नको। आमच्याकडे सध्या ऑटोमॅटिक सिस्टीम असल्यामुळे आम्ही फोटो काढून कारवाई करीत असतो। तर चिठ्ठी लावल्यामुळे त्या गाडीचा नंबर येतच नाही, मालकाचे नाव येत नाही। त्यामुळे आम्ही जेवढे डिलिव्हरी बॉय आहेत कल्याणमध्ये सगळ्यांचे मोटरसायकल थांबून त्यांचे नंबर प्लेट चेक करतो व लायसन देखील चेक करीत असतो व त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे। आप लोग कंटिन्यू पकड़ रहे हैं आपको ऐसा निकल नहीं मैं नहीं लगाऊंगा आगे से प्लीज। अरे आगे से नहीं, तुम सुधरते ही नहीं, इतने टाइम के लिए तुम लोग ये कर रहे हो और ये सब ये कर रहे हो। साइड में जाओ, तुम लोग कंटिन्यू ये कर रहे हैं रे बोला। हाँ, हम लोग पुलिस के पास लेके जाएंगे डायरेक्ट, खड़े पड़े पुलिस स्टेशन पर। अरे तो हर टाइम तुम लोग जेट वगैरह तुम लोग यही कर रहे हैं तुम लोग। ये गाड़ी इधर आ जा। तेरे को पहले भी मैंने पकड़ा था 1 महीने पहले, तेरा फोटो है मेरे पास। हे बघा हे असे आणले गेले काम करतात। इकडे मागे अहो काय झालं बिलं तर कोणाला पकडणार आपण? कभी हे बघा आलतो आता म्हणजे ऐसे ही करते हे कल्याण पकड्यामध्ये ना पकड ना। आता हे काय झालं माहिती आहे का, सगळीकडे असे हे नंबर प्लेटला कागद लावून फिरतात आणि हिंदी जर पुढे जाऊन पाहिजे तेरे को 1 महीना पहले मैंने इधर पकड़ा था। क्या हो गया उस टाइम तेरा फोटो मेरे पास, तेरा फोटो अभी तक 1-1.5 महीना हो गया मेरे को, 2 महीना। उस टाइम तो भी तेरे को पकड़ा था, तेरे को बोलने था, तू मेरे को क्या बोला, नहीं सर इसके बाद नहीं करूँगा। अरे बाहर तक नहीं तो तुम लोग कुछ भी करके भागेंगे क्या? अरे तुम लोग सिग्नल जम के लिए तुम लोग ये सब कर रहे हैं।
कोणाचं लक्षच नाही त्याकडे. आता मी एवढा व्हिडिओ टाकून सुद्धा कोणाला काय पडलेच नाहीये. अरे कमाने खाने वाले तू किधर से, हम लोग क्या कुछ से मतलब नहीं, तू लीगल रहे ना. अरे गम्मत हेच ना हे टिकट लिखता होता तेरे को 1 महीने पहले पकड़ा था, याद है इधर बीच में. हाँ तो उस टाइम पे क्या बोला तूने, हम लोग गरीब है, हम लोग के तौर पर हे नंबर प्लेटला काढून लावून फिरतात ते. काही काहींची नंबर प्लेट अरे बघ असे लपवतो मागचे नंबर. आणि यांनी जाऊन कोणत्या सोसायटीत काय केलं. नंबर प्लेट हे नाही तर लायसन भैयाला आता 3 जणांना पकडलं आम्ही एवढ्या जागेत. आपण त्यांना बरोबर मॅनेजर बरोबर हे आता गाड्या हेच समजतं आम्हाला. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्या असून सगळा सैराट झाला आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. तर महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे, सैराट झालाय, एकमेकांवर आरोप करतायत, आघाडी तुटली आहे, ते एकत्र राहणार नाही, कुटुंब वाचवण्यासाठी आघाडी होती, संपूर्ण देशात आघाडी राहिलीच नाहीये असंही ते यावेळी म्हणालेत. चालत होती का ब्रेक लागला म्हणजे मला तेच कळते. कोणी म्हणतं ब्रेक लागला, कोणी म्हणतं फेल झालेली होती. नेमकं काय झालं तो ड्रायव्हर खराब आहे ना, हां त्यामुळं ते बाकीचे लोक म्हणतात ड्रायव्हर आपल्याला भेटेल. ड्रायव्हर भेटायची आपल्याकडे रोडाने गाडी फेल झालेली होती का तपासणी करून घ्यायला सांगितलेली आहे की फेल होती की काय मेकॅनिकल डिफेक्ट नाही आहे. असेल. पण अशा एवढ्या रस्त्यावर एवढ्या बाहेर असऱ्या ठेवून गाडी थांबते किंवा कोणी काही विचारत नाही किंवा काही नियम नाही का, असं नियम आहे का. आपण करतो काय नियमाचं कुठे पालन करतो. सगळ्या सासऱ्याच्या गाड्या सगळ्या बाहेर 10-12 फूट सगळ्या सासऱ्याकडून चालत आहे. कोणी त्यांना लाल फटकं बांधत नाही, त्यामुळे तेल लॅम्प दिसत तिच्या गाड्यांना. प्रोजेक्टच्या एखादा लाईट वायर लावून लावला पाहिजे त्यांना. त्या ओव्हरलोड किती आहे, किती असेल की बघितलं का, म्हणजे किती असेल मोजलं का. ती ओव्हरलोड गाडी आहे सगळी, सगळं भरून टाकलं त्याच्यामध्ये माल. नियम वगैरे पाळले नाहीत आपल्याकडे. काही लोकांचे जीव गेले, गरीब पोरं गेले, कोणते भांडी होणार बाहेर. 20 वर्ष पोरला नवरा दिले पाहिजे. काय चाललंय बरं तर आर्थिक डिपार्टमेंट आहे कशासाठी, काय कारवाई करतात, काय कारवाई. तुम्ही बघा, तुम्हाला मी आता रात्री चला मुंबई नाशिकला तुम्हाला आपण ट्रकांना किती टाकायला ट्रेन लॅम्प सांगा मला. तुम्ही मोठे ट्रेलर आहेत 18-20 टायर, त्यांना सुद्धा ट्रेन लॅम्प नाही आहे. ट्रेन लॅम्प विषय नाही आपल्याकडे राहिलेलं शिल्लक. तर त्याला असं वाटतं की ते काय गेमच नाही तर ट्रेन लॅम्प विषय गाडी चालू कशी जगते. ट्रक, मोठ्या गाड्या, बस कसं होईल. कोणी कारवाई करत नाही, कोणी त्यांना विचारत नाही. सापडले तर त्यांना ते 200 ते 500 तुमचं काम. लोकांच्या जीवनात आहेत ना. ट्रॅक्टर रस्ते वगैरे फेल झालेले लोक त्याच्यामध्ये घुसमट राहिलेले घुसून जात आहेत, तेच मरत आहे. कार त्याच्यामध्ये घुसून जात आहे. त्यांना काही कुठे रेडियम नाही, त्यांना कुठे टेल लॅम्प नाही, काही नाही तिथे. अंधारामध्ये लोक तर डायरेक्ट गाडीमध्ये घुसून त्या टाटा 5,000 जास्त झालेला आहे. पण तुम्ही काही करतच नाही. तुम्हाला म्हणलं की ते पाळायचे नाही नियम सगळे. रॉंग साईडचे लोक काय चालले 3-13 वाजले नाशिकमध्ये ट्रॅफिक काहीच नाही. आपण ट्रॅफिक पोलिसांना सांगून कोण विचार करत सांगून सगळ्यांना कोणी कसंही जातं म्हणजे बुलत जातात, सुरत जातात, कशी जातात. पण ऍक्सिडेंट झाले की आपल्याला अनुभव रॉंग साईड सिग्नल जंपचा आम्ही तो विशेष म्हणतायत लोक. चला तुम्ही ही गोष्ट समोर आलेली आहे, ही माहिती समोर आलेली आहे. मला वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे एकदा की बाबा असं ज्या जमिनीची गरजच नाही अशा जमिनीचे तुम्ही पैसे घेतात, ते लाटतात. आणि जे बिचारे लोक वर्षानुवर्ष आमच्याकडे जमिनी त्यांनी ठेवून दिलेल्या आहेत कुंभमेळ्यासाठी, आम्ही आरक्षण टाकून दिलेलं आहे. त्यांचा काय दोष आहे, त्यांना पैसे दिले गेले पाहिजे. पण ते का दिले गेले नाही
नियम सोडून कोणाला दिले गेले ते आता कमिशनर आल्या होत्या यापूर्वी आयुक्त महापालिकेच्या, त्यांनाही सांगितलं की असे सगळे लोक हुडकून काढा. यापूर्वी देखील भूसंपादनाच्या या सगळ्या संदर्भात अनेक तक्रारी झाल्या, मात्र चौकशी नेमली तर ती कारवाई होत नाही. आताही पुन्हा या 60 कोटी रुपये 55 कोटी रुपया प्रकरणात चौकशी नेमलेली आहे महापालिका आयुक्त सध्या, मात्र ही चौकशी आणि विशेषतः अधिकाऱ्यांवरती दोष त्याच्यामध्ये सिद्ध होणार आहे. मला वाटतं येत्या काही दिवसामध्येच आपल्याला कशी चौकशी होते, काय निर्णय होतो, काय कारवाई होते हे आपल्या समोर येईल. सध्या जे या दोषी आहे त्यांनाच चौकशीचा अहवाल बनवण्याचं काम केलेलं आहे. असं होणार नाही. म्हटल्यास वरिष्ठ पातळीवर आपण चौकशी करू. तर मला वाटतं कमिशनर जे आपल्याला ऐकलं तसे सक्षम आहेत, मला वाटतं त्यांच्या मार्फत आपण चौकशी करू. अमित शहानी काल बोलताना असे म्हटले की शरद पवारांनी कायमच लगाफटकाचं राजकारण केलं, अद्दल उद्धव ठाकरेंना देखील केलेली आहे. उद्धव ठाकरे पवारांवर टीका केलेली आहे. कशा पद्धतीने आपण बघतो? चांगलं बघतोय. यात खोटं काय, यात खोटं काय हे तर मी वारंवार सांगितलेलं आहे की मी मागे म्हटलं की पवार साहेब तर या सगळ्या फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. मी मागे सांगितलं, आपल्याला सांगितलं, तिथे सांगितलंय. खरं ही सुरुवात त्यांनीच केलेली आहे. आज त्यांचं घर फुटलं म्हणून त्यांना वाईट वाटतंय, पण त्याची सुरुवात कोणी केली? काँग्रेस फोडण्याचं काम कोणी केलं? ते मुख्यमंत्री कसे झाले आपल्या समोर आहे. आणि उद्धवजी आमच्या सोबत होते, 55 टक्क्यांचे जिंकून आले. 85 म्हणजे एवढं बहुमत असताना ते काँग्रेसकडे जाऊन बसले. स्वर्गीय बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली दिली, पवार साहेबांकडे जाऊन बसले. मग त्यांना गद्दार नाही म्हणायचं, पार्टी सुरू बसलं नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? प्रामाणिक म्हणायचं. अमित भाई जे बोलले त्याच्या बरोबर बोलले, ते सगळेच बोलतायत. हो, आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने जे पक्ष सोडून गेलेले आहेत, ज्यांनी लोकसभा विधानसभेला विरोधात काम केलं, त्यांना परत येण्याच्या तयारीत आहेत. आपल्या आमदारांनी असं भूमिका घेतलेली की अशा लोकांना परत येऊ नये पक्षात. वरिष्ठ नेते निश्चित त्या संदर्भामध्ये असा एकाकी निर्णय कुठे घेतला जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन आमदार असतील, आमचे पदाधिकारी असतील, अध्यक्ष सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल. असं आला झालं, तिकडे लढला, नारा कपडे झटकून इकडे आला, तिकडे विरोधामध्ये काम केलं जातं, तिथे भांगडी मारामारी आमच्याशीच केल्या, तुमच्या लोकांचे कार्यकर्ते त्याला लगेच घेऊन टाका, असं इतक्या सहजासहजी होणार नाही. सर्व विचार करूनच हा निर्णय होईल. कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवून देऊ, असं काल गुलाबराव पाटील म्हणाले. एकूणच जळगावच्या पालकमंत्री पदावर त्यांनी दावा केलेला दिसून येतोय. गुलाबराव पाटील बहु संक्रांत आहे, तुमच्या विरोधकांना शब्दरूपी कशा स्वरूपाचा तिळगुळ द्या, विशेषतः एकनाथ खडसे आहे ते अत्यंत पुढे त्यांनी परवा सांगितलं का मी त्याच्यावर बोलणार आहे, पण मी पण त्याच्यावर बोलणार. उद्या संक्रांत आहे तर जाऊ द्या, पूर्व संध्येला कशाला आपण. त्यांच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंना कशा संक्रांतीच्या शुभेच्छा? नाही, विरोधक म्हणजे आपले सगळे मतभेद असतात, राजकीय मतभेद असतात, पण आम्ही काही एकमेकांचे दुश्मनच आहोत, काही एकमेकांच्या जीवावर होतो असं कुठेच नाहीये. काही अपवाद असतो त्या गोष्टीला एका दुसऱ्या माणसाचा, पण असं सार्वत्रिक नसतं. त्यामुळे आम्ही रोजच भेटत असतो, गोड बोलत असतो. प्रत्येकाने पतंग उडवावे, मात्र घातक मांजाचा वापर करू नये. हो, असं एक जरा थोडंसं आवाहन करू टाकले. ते खरं आहे. पतंग आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात, विशेष करून येवला, नाशिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो. पण या पतंगामुळे आपण बघितलं असेल अनेक लोकांचा जीवही जातो. म्हणजे पक्ष्यांचा तर जातोच, पण त्याबरोबर स्कूटरवर चालणारी माणसं असतील, मुलं मुली असतील किंवा नागरिक असतील, यांनाही खूप मोठा आपण तुम्हीच दाखवतात की किती लोकांना त्रास झाला, किती लोकांना प्राणही गमवावे लागले, किती जखमी झाले. मला वाटतं या संदर्भामध्ये मांजाचा वापर पण करू नये. निश्चित आपला सण आहे, आपण त्याचा आनंद घेतलाच पाहिजे, पण हे होत असताना कुणाच्या जीवावर बेतणार नाही, कुणाच्या घरामध्ये उगाच दुःख होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण ज्याच्या घरचं मुलाला मुलीला कुणाला ते लागलं किंवा त्याचा जीव जातो, त्याच्या घरामध्ये कायमचाच अंधार होतो बिचार. त्यामुळे मला असं वाटतं की LLB आहेत, वकील आहेत, त्यामुळे ते कुठे कुणाला पाठीशी घालणार नाही याची आपण. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख टावरवर चढून आंदोलन करत आहेत. आता कारवाई करावी या मागणीसाठी गावकरी पडत आहेत आणि गावकरीवरून पुढे मारण्याची धमकी देत आहेत. मला वाटतं तिथे प्रशासन आहे, ते योग्य काळजी घेत योग्य त्या ठिकाणी कारवाई करतील, निर्णय घेतील. सक्षम असलेल्या आर्थिक सक्षम असलेल्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेऊ नये आणि गुन्हे दाखल होऊ शकतात, असं आवाहन सगळं भुजबळ यांनी काल येवला मतदारसंघात केलं.
तर नेमकी शासनाची काय भूमिका? मी काय ऐकलं नाही काय म्हणाले सर. मी काल शिर्डीला होतो त्यामुळे मला काही- स्वतःहून पैसे जमा करावे, ज्या नियमबाह्य आहेत त्यांनी त्या योजनेतनं लाभ घ्यायचा नाही असं स्वतःहून पुढे येऊन सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, याच्यापूर्वी जे पैसे गेले ते गेले, त्याच्या पुढे तरी असं नको व्हायला. हे त्याच्यात नाही लाभात बसेल त्यांनी स्वतःहूनच स्वतःचा अर्ज काढून घ्या, असं मागे घ्यावा असं. मी माहिती घेतो काय बोलतो. मुंबई महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी औषधांचा पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. वितरकांनी त्या ठिकाणी औषध पुरवठा दिलेला नाही कारण त्यांची थकबाकी आहे. या संदर्भात नेमकं काय शासनाच्या उपचारांना अपेक्षित आहे? गेल्याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय सुद्धा मीच मांडलेला होता की काही दिवसापासून तिथे ऑपरेशन होत नाहीये. कार्डिओ सगळे ऑपरेशन हार्टचे ऑपरेशन वगैरे तसे मोठे ऑपरेशन होत नाही. काही थकबाकी झालेली आहे निश्चित आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणी कमिशनरशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं आता हे सुरळीत झालेलं असेल. नसेल झालं तरी पण मला वाटतं या 2-3 दिवसामध्ये कुठेही कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी शासन घेईल. प्रतिमा खराब होऊ नये अशा पद्धतीचं कुठलंही काम वक्तव्य करू नका असं काल अमित भाईंनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे. नेमकं काय या बैठकीत सांगण्यात आलं, नेमकं काय कोणाकडे इशारा होता? मी व्यवस्थेमध्ये होतो थोडं त्यामुळे मला नाही, बैठक हॉटेलला त्यानंतरची बैठक झाली. हा. त्या बैठकीला तुम्ही होता. त्या बैठकीमध्ये अमित शहाने असं म्हटलंय का की सरकारची प्रतिमा खराब होणार नाही त्यामुळे अशा काही सूचना ते काही सांगण्याची गरजच नाही मला वाटतं. पण अमित भाईंनी सांगितलं तर त्यात का वावगं काय? सरकारची प्रतिमा खराब होण्याची कोणी स्टेटमेंट करू नका परस्पर. म्हणजे चुकीचं काय सांग. म्हणजे आमची जबाबदारी आहे तसं आमच्या वरिष्ठांची सुद्धा आम्ही पण खाती सुद्धा देतो की बाबा काही स्टेटमेंट करू नका, त्या वाजता बोलू नका. आपल्याला जेवढी माहिती आहे किंवा आपल्या खात्याशी संबंधित तेवढंच बोला. तर चुकीचं काय? शासनाच्या अग्रलेखामध्ये आप आणि काँग्रेसचा जो काही वाद दिल्लीमध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपला देशद्रोही ठरवण्याचं काम काँग्रेस करतोय. असं करू नये अशा स्वरूपाचा त्यामध्ये सूचक इशारा सामनातला देण्यात आलाय आणि एक प्रकारे काँग्रेसवर टीका देखील सामनातून मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये आता सगळं काम एकदम बिघाडी झालेले म्हणून किंवा सगळं त्यांचं सैराट झालेलं असं पण म्हणून काय त्यांच्याबद्दल काय बोलावं. सगळे एकमेकाविषयी भांडतायत, बोलतायत, एकमेकाला दोषारोप देत आहेत, एकमेकावर आरोप करतायत. ते आता सोबत राहणार नाही हे सूर्यप्रकाश स्वच्छ आहे. त्यांची महाविकास आघाडी तर सगळी तुटलेली आहे. म्हणजे दुसरे इथे राज्यातले नाही देशभरामध्ये अगदी पश्चिम बंगालपासून बघा सगळ्याच बघा. त्यामुळे मला असं वाटतं की क्षणिक थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी तिथे आघाडी होती. पण आता त्यांनी बघितलं देशभरामधून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदार देत नाही. सगळी अतिशय दयनावस्था त्याची झालेली आहे. ते राज्यामध्ये तर विचारूच नका काय झालं. तुम्हाला माहिती आहे कसं चाललेलं आहे. मला वाटतं की ती आता आघाडी राहिलेलीच नाही. त्यामुळे आता सगळे ते वेगवेगळ्या निवडणुका लढवतील आणि निकाल आपल्या समोर येतील. आगामी महापालिकाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महायुती एकत्र लढणार किंवा कसे? कारण आता नाशिकमध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते अनेक बाहेरच्या लोकांना घेत आहेत जेणेकरून त्यांचे बाहेर पूर्ण व्हायला. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे की आपल्या जागा कमी होते. तो हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. कोणी कोणाला घ्यावं, कोणी कोणत्या पक्षामध्ये जावं तर आपण थांबू शकतो. कोणी कोणी जाऊ शकतं. आम्ही तर लढणार आहोत. आणि अजून युती महायुतीचं काय युतीचं काय या संदर्भामध्ये तुमच्या अध्यक्ष पवार जे आहेत कार्याध्यक्ष आहेत चव्हाण आहेत नवीजी किंवा आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी तेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील तेच सांगू शकते. पण कार्यकर्त्यांचा आग्रह आहे स्वबळावर लढावं महापालिका. भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे स्वबळावर. चौदाला त्या बाबतीत नेते विचार करतील. आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणूक स्वबळावर यावेळेसही तसंच करावं असं मागणी तेच आहे त्या बाबतीत वरिष्ठ नेते निर्णय करतील. भाऊ MSRDCने शक्तीपीठ महामार्गासाठीची परवानगी मागितलेली आहे पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र सरकारला. महामार्ग कितीपर्यंत काम सुरू शकतं? नाही तर काम करायची परवानगी घेणं थोडं चुकीचं असतं. मला असं वाटतं माझ्याकडे तो विषय आलेला आहे. तर मी पुढच्या आठवड्यात आता आम्ही कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आम्ही आता ज्या ठिकाणी कुंभ सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही जातो आहोत. तिथे 2-3 दिवस सगळे अधिकारी घेऊन तिथे आम्ही पाहणी करणार आहोत किंवा खूप सुंदर नियोजन आज उत्तर प्रदेशमध्ये कुंभच्या ठिकाणी केलं. मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू काय काय आपल्याकडे करण्यासारखं आहे चांगलं त्यातून आम्ही तेही निश्चित घेऊ. आणि आपण जे म्हणाल त्या संदर्भामध्ये पर्यावरणाचं थोडंसं अडचण आहे पण दिल्लीला आम्ही एक बैठक त्या संदर्भामध्ये करणार आहोत. कुंभच्या बाबतीमध्ये बहुतेक या 5-6 दिवसातच होईल. ते लवकरात लवकर हा आपण
तो प्रश्न आहे तो मार्गी एक एक मिनिट काय मागच्या कुंभमेळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या होत्या तेच शेतकरी अजूनही पैशासाठी करतायत आणि दुसरीकडे आपण सिंहस्थाची तयारी करतोय. ज्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नाही, अनेक वेळा ते मुख्यमंत्र्यांना भेटले, फडणवीसांनाही भेटले. खरं कुंभमेळ्यासाठी ज्या जमिनी आपण अक्वायर करतो त्यांना पैसे दिलेच गेले पाहिजे, या मताचा मी पण त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. वर्षानुवर्ष जमीन आपण त्याच्या घेतलेल्या आहेत, पण मधल्या काळामध्ये काही त्यांना सोडून दुसऱ्या लोकांनाही पैसे दिले गेलेत, ही गोष्ट समोर आलेली आहे, ही माहिती समोर आलेली. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत दिली जाणार आहे अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे. जखमींना सरकारच्या वतीने पूर्ण मदत करणार आहे. ट्रक चालक मालक आणि ज्यांनी गाडी माल जो आहे तो लोड केलाय त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर केली जाईल आणि 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना सरकारच्या वतीने पूर्ण मदत करणार. अपघात रोखण्यासाठी कायदे आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसेल तर संबंधित यंत्रणाचा आदेशित करणार असल्याचंही महाजन यावेळी म्हणाले. आज नाहीये, आज केवळ अपघात झाला म्हणून समजतं. रोजच जिल्ह्यामधनं म्हणा किंवा राज्यात अशीच वाहतूक होते. आरटीओ पोलीस प्रशासन नेमकं करतं काय, त्यांची जबाबदारी नाही का अशांवर तत्काळ दंड करण्याची किंवा कारवाई करण्याची? निश्चित पोलिसांची जबाबदारी आहे, आरटीओची जबाबदारी आहे, संबंधित जे अधिकारी आहेत, ज्या यंत्रणा आहेत त्यांची जबाबदारीच आहे. विशेष करून आरटीओ यांनी लक्ष दिलं पाहिजे. पण मी पण बघतोय, अनेक वेळेला मी बघतो रस्त्याने जाताना, प्रवास करत असताना की किती गाड्यांना टेल लॅम्प नाही आहेत. तर किती मोठं प्रमाण आहे. मोठे मोठे ट्रेलर आहेत, 20-20 चाकांचे, 25-25 चाकांचे, पण त्यांना सुद्धा ट्रेलर नाहीत. म्हणजे खरंच दुर्दैवी आहे, असं होताच कामा नये. पण यापुढे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये सर्व आरटीओ डिपार्टमेंट जे आहे, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे, त्यांची मिटिंग घेऊन किंवा त्यांना सक्त आदेश काढून या संदर्भामध्ये अतिशय कडक कायद्याची अंमलबजावणी करावी. आतापर्यंत झालेले आहे. विशेष म्हणजे दुचाकी वाहनांना परवानगी नसताना सर्रासपणे दुचाकी इथवर चालतात. नियमांचं स्पष्ट उल्लंघन असताना कुठली कारवाई होताना दिसत नाही, बंदोबस्त पण नसतो. नाही, मी तेच म्हणतो, इथे परवानगी नसताना दुचाकी गाड्या जात आहेत. अशा मध्येच गाड्या उभ्या असताना त्याच्या मागे पुढे कोणी उभं राहत नाही. खरं म्हणजे त्याच्या मागे पुढे काहीतरी त्याला बॅरिकेड केलं पाहिजे होतं, ते पण झालेलं नाही. त्यांना टेल लॅम्प नसतात गाड्यांना. मी पुन्हा सांगेल, गाड्यांना अनेक ठिकाणी आपण अनेक गाड्या बघा, हा कुठला नियम आहे की टेल लॅम्पच नाही गाड्यांना. ट्रॅक्टर सुद्धा आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असते ट्रॅक्टरची, कुठे ऊस उत्पादक भागामध्ये असते, कुठे आपल्याकडे कांदा व्हायला जातो. पण मध्ये ट्रॅक्टर फेल झालं की त्याला कोणाची जबाबदारी नसते. पडलं म्हणजे पडलं, आम्ही येऊ, नंतर मग त्याला टायर घेऊन येऊ का मेकॅनिक घेऊन येऊ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, पण तोपर्यंत ट्रॉली तिथेच पडलेली असते आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी ती दिसत नाही. त्याला कुठे रेडियम नसतं, कुठे टेल लॅम्प नसतो, त्यामुळे मोठे अपघात होत आहेत आणि अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. मला वाटतं यावर अतिशय कडक कारवाई करण्याची गरज आहे. कडक कायदे आहेत पण अंमलबजावणी करण्याची गरज आहे. जाधववाडी भाजी मंडीमध्ये पालेभाज्यांचे दर घसरले असून मेथी, पालक, कोथिंबिरीची कवडी मोल भावात विक्री केली जाते. तर छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत जाधववाडी भाजी मंडीमध्ये सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि विक्रेता संकटात सापडलाय. यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या सर्व पिकंही चांगली झाली आहेत. ग्रामीण भागामध्ये थंडीही जास्त पडत असल्याने शेतकऱ्यांनी 1 ते 1.5 महिन्यांमध्ये येणाऱ्या पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये मेथी, पालक, कोथिंबीर या पालेभाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांची जाधववाडी भाजी मंडीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक आल्यामुळे दर कमी झालेत. मेथी, पालक आणि कोथिंबीरीच्या 3 जुड्या फक्त 10 रुपयांना मिळत आहेत. तर भाज्यांची आवक वाढली आणि ग्राहक कमी असल्याने दर घसरले असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. भाजीपाला आम्ही गणोरी गावाहून भाजीपाला विक्रीसाठी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. 25 ते 30 किलोमीटर दूर आलेल्या भाजीपाल्याचे दर खूप कमी झालेले आहे. 10ला 3 भाजीपाला विकतोय. कोथिंबीर, मेथी, पालक सर्व भाजीपाल्याचे दर फार कमी झालेले आहे. आवक वाढल्यामुळे. आवक म्हणजे आता मोसमच तो आहे ना, गिराईक भरपूर आहे पण मग दर वाढत नाही ना. 3 रुपये भावात काय पुरणार. गणेश तांदळे.
भाजीपाला खरेदीसाठी जाधव मंडी येथे आलेलो आहे. सध्या भाजीपाल्याचे दर खूप कमी झालेले आहे. पहिले 25 रुपयाला 20 रुपयाला भाजीची गड्डी मिळत होती. आपलं कोथिंबीरची गड्डी 20-25 रुपयाला मिळत होती. आता तीच गड्डी 10 रुपयाच्या 3 गड्ड्या मिळू राहिल्या. भाजीपाल्याचे दर खूप स्वस्त झालेले आहे. आता 5 गड्ड्या घेतलेल्या आहेत. 20 रुपयाच्या 5-6 गड्ड्या मिळालेल्या आहेत. शिवाजी यादव. काय सांगाल दादा भाज्यांचे तर 5 रुपयाला कटिंगचं काय कारण नेमकं? माल ज्यादा आलेला आहे दादा याच्यामध्ये आणि गिराईक कमी आहे सध्या आणि माल ज्यादा आल्यामुळे ते कमी बाईक न पडवलं. आता सध्या 5 रुपये चालू आहे. 5 रुपये दही गड्डी. ठोक चालू आहे 400 रुपये आणि चिल्लर मध्ये 5 रुपये न पडवले. कारण काय माल ज्यादा आलेला आहे दादा आणि गिराईकी नाही त्यामुळे. काय नाव पठाण नासिर खान. काय कारण नेमकं? हा याचा भाव कमी झाला आता सध्या भाजीपाल्याचे. हे सर्दीमुळे भाजीपाला कमी विकतोय. काय नाही असं नाही आता कमीचं काय विषय नाही. सर्दीमुळे कमीच आवक जाती. पाला 10चे 3 आले. पुदिना 10चे 4, कोथिंबीर 10चे 2-3. भाव कमी झाले. मालाचे भाव कमी झाले. दोन मध्ये कमी जास्त दोन्ही पण चालू असं म्हणजे कधी कधी वाढून जातं कधी कमी होतं सर. आणि जास्त करून शेतकऱ्याला भाव भेटत नाही पालेभाज्याचे. कधी कधी फेकावं लागतं. ते टमाटे झाले वांगे झाले फेकून द्यावं लागतं सर. यावर्षी म्हणजे पाऊस जास्त होतो माल जास्त निघतो यावर्षी. त्याच्यामुळे ते कमी जास्त रेट कंटिन्यू कमी जास्त होत चालू राहते. या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी आलेले कसे वाटले तर तुम्हाला? मिडियम दर आहे असे. आवक जर वाढली तर मग आपले दर कमी होत्या आणि आवक कमी झाली तर वाढत्या. जो माल जास्त पिकतो त्याचे दर कमी होत्या आणि जो माल कमी पिकतो त्याचे दर वाढत्या. असे हिशोबाने कसा घेतला तुम्ही भाजीपाला? आता 5 रुपये गड्डी, 10 रुपये गड्डी, कसं आपली क्वालिटी पाहून 5 रुपयापासून 5 रुपये 10 रुपये अशा हिशोबाने भेटते. गाजर घेतलं 20 रुपये किलो. या अगोदर काय भाव घेतला? या अगोदर 20 रुपये. काय वाटलं दराच्या बाबतीमध्ये? दर कसे वाटले? दर चांगले, काही महाग नाही, काही नाही, पद्धतशीर आहे. काय दराने घेतली? मेथीची कोथिंबीर 10ला 3 मोठाले, स्वस्त आहे, मस्त चांगलं चालू आहे. आता या अगोदर कितीला भेटत होती? 10ला 1, 20ला 1 भेटत होते, 25ला 1 घेतली काही दिवस. शेतकरी आता 10ला 3.